नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे कारल्याची भाजी आणि यामध्ये आपण तेलाचा अतिशय कमी वापर करणार आहे। त्याचबरोबर भाजी कडू होऊ नये यासाठी मी यामध्ये काही टिप्स सांगितलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तेल कमी वापरूनही ही भाजी छान कुरकुरीत होते, त्याचबरोबर चवीला पण अप्रतिम होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी 4 कारली घेतलेली आहे आणि कारले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता आपल्याला पिलरने कारल्याची वरची साल म्हणजे जो काटेरी भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। तर सर्व कारल्यांची साल काढून झालेली आहे। आता आपण कारली कट करून घेऊ। या प्रकारे गोल कारली आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर आपली कारली कट करून झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी पातळ कट करून घेतलेली आहे, खूप जास्त जाड नाही आहे आणि एकसारखी कट करून घेतलेली आहे, जेणेकरून भाजी करत असताना सर्व कारले व्यवस्थित शिजतील। जर का कुठं जाड बारीक असेल तर काही कच्चे राहतात आणि काही जास्त शिजतात। तर कारल्याची भाजी कडू होऊ नये त्यासाठी आपली पहिली टीप यामध्ये टाकूया 2 ते 2.5 टीस्पून मीठ आणि थोडीशी साखर। आता आपल्याला हे कारल्यांना लावून घ्यायची आहे। आणि 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला कारले असेच ठेवायचे आहे। तर 10 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता कारल्यांना पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला हे कारले हाताने छान चोळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता कारल्यांना किती पाणी सुटलेलं आहे। आपण यामध्ये खूप सारं मीठ टाकलेलं आहे आणि तशीच जर का आपण भाजी केली तर भाजी खारट होईल। त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि कारले धुवून घेणार आहे, जेणेकरून याचा जो कडूपणा आहे त्याचबरोबर मिठाचा जो खारटपणा आहे तो राहणार नाही। आणि या प्रकारे कारले आपल्याला हाताने छान पिळून घ्यायचे आहे आणि यातील पाणी काढून घ्यायचं आहे। यातील पाणी काढल्यामुळे कारले एकदम कोरडे दिसत आहे, त्यामुळे आपली भाजी ही लवकर होईल आणि कडू लागणार नाही। तर आपले सर्व कारले मी पिळून घेतलेले आहे। आता आपण याची भाजी बनवून घेऊ। त्यासाठी कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यामध्ये टाकूया तेल। खूप सारे लोक कारल्याची भाजी बनवत असताना ती कडू होऊ नये म्हणून कारली तळून घेतात आणि खूप साऱ्या तेलाचा वापर करतात, पण आज आपण अगदी कमी तेलामध्ये पण कडू न लागणारी कारल्याची भाजी बनवणार आहे। त्याचबरोबर कमी तेलामध्ये छान कुरकुरीत असणारं कारला आज आपण बनवणार आहे। तेल तापलेलं आहे। यामध्ये टाकूया 1 टीस्पून जिरं। जिरं छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये कारली टाकून घ्यायची आहे आणि छान परतवून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ थोडं कमीच घालायचं, कारण आता जरी कारले हे खूप जास्त दिसत असले तरी शिजल्यानंतर ते कमी होतात। आणि आपण आधी पण कारल्यांना मीठ लावून धुवून घेतलेलं आहे, त्यामुळे त्यात थोडासा खारटपणा हा राहीलच। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता इथं लगेच मीठ घातलंय, जेणेकरून आपले जे कारले आहे ते लवकर शिजतील। आणि आता आपल्याला हे कारलं छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये परतवून घ्यायचं आहे। आणि कारलं लवकर फ्राय व्हायला पाहिजे त्यासाठी मी या प्रकारे कढईच्या सर्व बाजूंनी कारलं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला हे कारलं परतवून घ्यायचं आहे आणि परत याच प्रकारे कढईमध्ये कारलं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून कारलं लवकर फ्राय होईल आणि तेलाचा वापर पण खूप कमी होईल। तुम्ही बघू शकता या प्रकारे पसरवून ठेवल्यामुळे कारले लवकर फ्राय होत आहे। आणि परत याच प्रकारे पसरवून घेऊ। तर बघा कारलं छान कुरकुरीत झालेलं आहे आणि यामध्ये एक्स्ट्राचं तेलही आपण वापरलेलं नाही। जेवढे आपण आधी घेतलेलं होतं तेवढंच तेल आपण यामध्ये वापरलेलं आहे। आता कारलं कडू होऊ नये यासाठी दुसरी टीप, यामध्ये टाकूया 1 लिंबाचा रस आणि हे मिक्स करून घेऊ। त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार लाल तिखट। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं कूट किंवा तिळाचं कूट पण घालू शकता, यामुळे पण कारल्याला अप्रतिम चव येते। आणि हे मिक्स करून घेऊ। आता कारलं 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे।
जेणेकरून तो तिखटाचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल। तर एखादे 2 मिनिट झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। अगदी कमी तेलामध्ये त्याचबरोबर कडू न लागणारं अगदी कुरकुरीत आपलं कारलं तयार झालेलं आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा।